श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी करण्यासाठी अतिशय साधा सोपा उपाय पाहत आहोत. आषाढी एकादशीला अतिशय महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते. वर्षामध्ये येणाऱ्या ज्या 24 एकादशी आहेत, तर त्या एकादशीचं व्रत जरी आपण नाही केलं तरी, आषाढी एकादशीचं व्रत जरी केलं तरीही आपल्याला या एकादशींचं पुण्य प्राप्त होत असतं असं म्हटलं जातं. आषाढी एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केली जाते. या दिवशी अनेक जण व्रत करत असतात, उपवास करत असतात, भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करत असतात. तर ही जी एकादशी असते तर ती भगवान श्री विष्णूंना समर्पित केली जाते. आणि तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी तुळशी संबंधित हा एक अतिशय छोटासा उपाय करायचा आहे. यामुळं आपल्या घरात येणाऱ्या सर्व अडचणी ज्या आहेत, पैशांच्या, आर्थिक अडचणी, तर त्या दूर होणार आहेत. घराची, मुलांची प्रगती होणार आहे. आपली अडलेली जी कामे आहेत ती मार्गी लागणार आहेत. असा हा अत्यंत साधा सोपा उपाय पण अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर 2025मधील आषाढी एकादशी ही रविवारी 6 जुलैला साजरी होणार आहे. या दिवशी आपल्याला एकादशीचं व्रत करायचं आहे. त्यासोबतच हा उपाय देखील करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालणार आहे. कारण की संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ असणार आहे. आषाढी एकादशीचा दिवस असणार आहे. अतिशय शुभ योग आहे. ही एकादशी वर्षातून एकदाच येत असते. या एकादशीला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभरात हा उपाय कधीही केला तरी चालणार आहे. पण शक्यतो तुम्ही सकाळच्या वेळी हा उपाय करा. तर बघा, सकाळच्या वेळी तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंची मनोभावे पूजा करायची आहे. त्यांना पिवळी वस्त्रे, पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत आणि नंतरच हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये कापसाचे दुहेरी वात घालायचे आहे. तर या वातीला तुम्हाला हळदी कुंकानं लाल पिवळी करून घ्यायची आहे आणि नंतर दिव्यामध्ये घालायचे आहे. यात शुद्ध गाईचं तूप घालून घ्यायचं आहे. हळदी कुंकू, अक्षदा, अगरबत्ती आणि एक स्वच्छ प्लेट घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे. तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला तुळशी वृंदावनावरती किंवा या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकानं. आणि नंतरनं तुम्हाला त्याच्यावरती चिमूटभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, दिवा प्रज्वलित करत असताना आपल्या मनामध्ये जी पण इच्छा आहे तर ती तुम्हाला मनोमन व्यक्त करायची आहे. घराची, मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांच्या नोकरीसाठी किंवा घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी काही ज्या पण इच्छा असतील तर त्या तुम्हाला तशा व्यक्त करायच्या आहेत. आणि नंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुळशीजवळ तुम्हाला अशी एक वस्तू ठेवायची आहे, ते म्हणजे शालिग्राम. तर बघा, भगवान श्रीहरी विष्णूंचंच रूप मानलं जाणारा हा शालिग्राम तुळशीमध्ये तुम्हाला या दिवशी आवर्जून आणून ठेवायचा आहे. याची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सातत्यानं जप करत तुम्हाला तुळशीला 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर शालिग्राम हा भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो आणि यांचा विवाह हा तुळशी मातेशी लावला जातो. म्हणूनच तुम्हाला शालिग्राम हा तुळशी मातेजवळ ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीनं हा एक जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. यामुळे तुमच्या घरात चहूबाजूंनी पैसा येईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल.